हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आम्ही आलेला आहो या पृथ्वीवरच्या स्वर्गामध्ये आणि आपल्या विदर्भाच्या पंढरीमध्ये म्हणजे शेगावमध्ये आलेलो आहोत आम्ही। आणि शेगावमध्ये आता जस्ट गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे। भरपूर गर्दी आहे, दिवाळीचा दुसराच दिवस आहे आजचा, पण इतकी गर्दी आहे ना, भयानक गर्दी आहे। सगळेजण सुट्टीमध्ये बहुतेक इकडेच आलेले आहेत। तर सोबत आहे राम मामा स्वानंदीचे बाबा स्वानंदी आणि हा आहे माझ्या मावस भावाचा मुलगा अनमोल। तर एवढे जण आहे आम्ही। सो चला आता दर्शन घेऊन घेऊ आणि नंतर जेवण, कारण की भूक खूप लागली, भरपूर वेळ झाला आम्ही निघून। दिवाळीच्या 1 महिन्या आधीपासून माझा नांदा चालू होता की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपण शेगावला जाऊ, आणि तसंच झालं। आम्ही दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आणि आम्ही सरळ शेगावला निघालो। जाताना तर खूप मला मळमळ आणि कसं तरी होत होतं, पण तरीसुद्धा आम्ही कसंबसं पोहोचलो शेगावला पोहोचल्यानंतर खूप जास्त भूक लागली होती। दर्शन न घेताच आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये लागलो आणि मस्त पोट भरून जेवण करून घेतलं। जेवण करून इकडे आलो तर बघा, इथे छान अशी मस्त गजानन महाराजांची फ्रेम आहे जे की मन मोहून घेते। आणि इकडे आहे जेवणाची व्यवस्था। जेवण तर असं होतं की 5 स्टार हॉटेलसुद्धा फेल होतं, एवढं टेस्टी जेवण होतं। आणि खरंच सांगते, खूपच छान आणि भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या इतकं फ्रेश वाटलं ना, गेल्यानंतर खूप छान वाटलं। जेवण झाल्यानंतर लगेचच आम्ही मस्त दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो आणि दर्शन घेऊन घेतलं, मुखदर्शन घेतलं। आणि स्वानंदी बघू शकता तुम्ही किती एक्सायटेड होती। दर्शन घेतल्यानंतर तर मग संध्याकाळच होत आली होती आणि नंतर लागला होता हरिपाठ आणि सगळेजण तिथे पावली खेळत होते आणि इतकं छान स्वानंदीने तर खूपच जास्त एन्जॉय केलं। आम्ही सुद्धा मग छान अर्धा 1 तास बसलो आणि पावली बघितली। शेगावला हरिपाठ हा 5:30 वाजता सुरू झाला होता आणि मी जसं की सांगितलं व्हिडिओमध्ये, दिवाळीचा दुसराच दिवस होता आणि सगळ्या शेगावमध्ये मंदिरामध्ये दिवे लावले होते आणि इतकं छान वाटत होतं ना, खूपच छान। नंतर आम्ही गेलो रूम बुक करण्यासाठी। तर आम्ही विसावामध्ये रूम बुक केली होती आणि तुम्ही गर्दी बघू शकता तिथे किती होती। अजिबात रूम मिळत नव्हती, साधारणतः 2 तास आम्हाला थांबावं लागलं आणि नंतर कुठे रूम मिळाली। तर ही आहे रूम, आम्हाला इथे रूम मिळाली होती। थंड पाणी गरम पाणी सगळ्या याची व्यवस्था होती आणि साधारण 5 बेडची आम्ही रूम घेतली होती आणि खूपच सुंदर रूम होती, खूप पॉश होती, खूप छान वाटलं रूममध्ये सुद्धा। आत्ताच्या स्थितीला जे शेगाव हे देवस्थान आहे हे पूर्ण जगप्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखलं जाते आणि असायलाही पाहिजे, कारण की तिथली व्यवस्थाच खूप सिस्टमॅटिक आहे, तिथले सेवाधारी वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे। पण आपण एक नियोजन त्यांनी आखलं असेल की 1000 सेवाधारी आहेत तर ते 10,000 पब्लिकला मॅनेज करतील, त्यांची व्यवस्था ते करतील। पण कधी कधी असं होतं की 10,000 पब्लिकच्या ऐवजी 20 ते 25,000 पब्लिक होऊन जाते आणि ते 1000 सेवाधारी त्यांना नाही सांभाळू शकत आणि ते लोकसंख्येचा स्फोट शेवटी होतोच। असे काही वेळ असते, जसं की एकादशी किंवा कोणता कार्यक्रम, न्यू इयर, प्रगट दिनाच्या वेळेस तर बापरे लाखोंनी संख्या असते।
तर असं होतं कधी-कधी आणि आम्हीही जेव्हा गेलो, तेव्हा नेमकं तेच झालेलं होतं. दिवाळीचा दुसरा दिवस होता आणि प्रचंड गर्दी होती तिथे आणि सगळेजण सुट्टीचा टाईम असल्याकारणाने भरपूर जण शेगावला आले होते आणि मन मोहून घेणारं जर कोणतं देवस्थान असेल तर ते शेगावच आहे आणि कोणीही त्याची निवड करेल मन शांतीसाठी. तर आम्हीही तेच केलं आणि तिथे जाऊन भरपूर गर्दी होती. तर आता जस्ट आम्ही फ्रेश झालेला. आजचा दिवस तर असा गेला की काही सांगू शकत नाही मी तुम्हाला, की इतका धक्काधक्कीचा. सकाळी उठल्यानंतर पटापट कामं केले आणि 9-10 वाजता निघालो आणि इथे आलो. इथे आल्यानंतर तर आम्ही 2.5-3 तास फक्त प्रसादाच्या लाईनीमध्ये होतो, जेवणाच्या लाईनीमध्ये. हां फक्त रूम छान वाटत आहे, पण रूमचे पैसे पण खूप जास्त आहे. 850 रुपये आहेत एवढ्या रूमचे, जे की मला खूप जास्त वाटले. मला खूप जास्त वाटले हेच. तर 850 रुपये आहे रात्रभराचे. तर आता रूम केलेली आहे. भक्त निवासमध्ये मिळाली असते तर खूप छान झालं असतं. 300 रुपयात होते तिथे, पण इथे खूप जास्त महाग आहे. तर आता उद्याचा आहे गुरुवार. उद्या सकाळी पटकन उठायचं आहे, नंतर मंदिरामध्ये जायचं आहे, गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. नंतर 9 वाजतापासून जिथे जेवण वगैरे सुरू होऊन जाते, तर 9 वाजता जेवण सुरू झाल्यानंतर आम्ही 10 वाजेपर्यंत जेवण वगैरे करून मग रिटर्न इथेच येऊ आणि मग इथे थोडंसं आनंदसागर वगैरे बघू उद्या. तर नमस्कार सगळ्यांना. आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि आम्ही आहोत सध्या शेगावला. तर ही आहे शेगावची रूम, जी की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. तर आम्ही कालच आलेलो आहोत शेगावला. दिवाळीच्या सुट्ट्या होत्या स्वानंदीच्या बाबांना, तर आम्ही म्हटलं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठेतरी जावं वॅकेशनला. आम्ही जसं इथे सुट्ट्यांमध्ये वॅकेशनला आलो तसंच किती सगळेजण सुट्ट्यांमध्ये इथे वॅकेशनला आले आहेत. त्याच्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे आणि आजचा आहे गुरुवार. तर आज दर्शनाला आणि जेवणाला सुद्धा तेवढीच गर्दी असणार आहे. मला माहीत आहे स्वानंदी तर खूपच जास्त चिडचिड करते. तर आता असो, आज सगळ्याचं दर्शन मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आमची रूम होती 4थ्या मजल्यावरती आणि इथून असा काहीसा व्ह्यूज दिसत आहे. आणि ही माझी स्वानंदी. राम स्वानंदी दाखव. वाव, क्यूट गर्ल दिसत आहे. तर चला आता आम्ही चहा पिऊन घेतो आणि नंतर मंदिरामध्ये दर्शनाला जातो. तर सकाळी सकाळी विसावा निवासमध्ये सुद्धा खूप शांतता होती आणि खूप छान वाटत होतं तिथे. आणि नंतर आम्ही 9:30-10:15 दरम्यान साधारणतः मंदिरामध्ये आलो दर्शनासाठी. तर सगळ्यात आधी तर आम्ही दर्शन घेऊन घेतलं आणि साधारण 10:30 दरम्यान आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये लागलो. तर खरंच खूप कमी पब्लिक होती आणि खरंच छान जेवण झालं सकाळी सकाळी. आणि इथे बघा आरतीची वेळ झाली होती, तर आरती वगैरे करून घेतली. बाकीचं पूर्ण मंदिर वगैरे फिरून घेतलं, पूर्ण दर्शन वगैरे घेऊन घेतलं. आता दर्शन जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत थोडंसं आनंदसागरला. आणि एक महालक्ष्मीचं मंदिर आहे जिथे की छोटंसं गार्डन पण आहे. तर तिथे स्वानंदी खेळेल थोडीशी, म्हणून तिथे चाललेलं आहोत आता. तर चला दोन्ही ठिकाण तुमच्याशी शेअर करते. तर हे आहे आनंदसागर आणि आनंदसागरमध्ये गेल्यानंतर तर मला आधीच्या आनंदसागरची खूप आठवण आली, कारण मी 10 वर्षाआधी आनंदसागर बघितलं होतं आणि सेम तसंच आहे. आतमध्ये थोडेफार बदल झालेले आहेत आणि जे मेन गेट होतं ते बंद करून दुसरं गेट सुरू करण्यात आलेलं आहे, एवढाच फरक आहे. बाकी तिथलं भरपूर काही काम चालू आहे आणि तिथले सिक्युरिटी गार्डचे काका होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारणतः 2 ते 3 वर्ष लागतील पूर्ण आनंदसागर हे सुरू व्हायला. तर 2-3 वर्ष तरी लागतील. हे आध्यात्मिक केंद्र आहे. इथे हा स्पॉट माझ्या डोळ्यासमोर आला, कारण माझ्या शाळेची ट्रिप गेली होती. साधारणतः मी 11वी-12वीमध्ये होती तेव्हा, आणि त्यावेळी मी इथे आली होती आनंदसागरला.
तर ते सगळं काही मला आठवलं. तर हे आहे आध्यात्मिक केंद्र. इथे भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत, शिव मंदिर आहे आणि भरपूर काम चालू आहे तिथे. आणि शेवटी एवढी मोठी जागा म्हटल्यानंतर काम करणं सुरू असल्यानंतर 2-3 वर्ष लागणं साहजिकच आहे. म्हणून आनंदसागर सुरू व्हायला अजून तरी 2-3 वर्ष लागतील. चला, तर आता आम्ही आनंदसागरमध्ये 2 तास झाले होतो आणि बसलो एका ठिकाणी छान मस्त आणि आता निघालो. इथे फक्त देवदर्शनासाठी एक शिवचं मंदिर आहे आणि एक ते आहे आध्यात्मिक केंद्र. असे 1-2 मंदिर आहेत, तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. बाकी इथे काहीच परमिशन वगैरे नाही आहे इकडे तिकडे जायची. छान आहे गार्डनिंग वगैरे, पण तिकडे जाऊ देत नाहीत, तिकडे काम चालू आहे असं सांगतात ते. तर चला, आता रूमवर चाललो आम्ही थोड्या वेळपर्यंत आणि नंतर बघू आता कुठे जायचं. आणि अजूनही हे पूर्ण आनंदसागर चालू व्हायला साधारणतः 2 ते 3 वर्ष लागतील असं आम्हाला तिथे एका काकांनी सांगितलेलं आहे, जे इथले सेवाधारी आहेत. त्यांनी आईस्क्रीम खा लागते. आईस्क्रीम खाते का स्वानंदी? घे, तुला मिळाली, घे. हा, कसं खा लागते सानू? मला दाखव, मला दाखव. कशी आहे? छान आहे. ओके. आता आम्ही आलेला आहो, महालक्ष्मी मंदिर आहे इथे शेगावला, तर तिथे आलेलं आहे. सो चला, आता आतमध्ये काय आहे बघू. इथे तरी प्रत्येक ठिकाणी गर्दी सारखीच आहे, कुठे शांतता नाही आहे. हे आहे शेगावचं सिद्धपीठ, म्हणजेच महालक्ष्मीचं मंदिर. आणि खरं सांगते, मला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर इतकी शांतता वाटली आणि खरोखर खूप काही बघण्यासारखं आहे या मंदिरामध्ये. आणि तिथलं वातावरणसुद्धा खूप शांततेचं होतं आणि खूप छान वाटलं मला तिथे. आणि गार्डन पण होतं छोटंसं, एक म्युझियम होतं, त्याच्यामध्ये अपंग मुलींनी केलेल्या काही वस्तू होत्या, त्या ठेवलेल्या होत्या आणि बघण्यासारखं भरपूर काही वाटलं. शांततेसाठी तुम्ही नक्की महालक्ष्मी मंदिरमध्ये जाऊ शकता शेगावला. आणि हे होतं दिव्यांग मुलामुलींची आर्ट गॅलरी. आणि तिथे खूप सुंदर त्यांनी मुलींनी हाताने बनवलेल्या त्यांच्या खूप सुंदर अशा वस्तू, खेळणी आणि भरपूर काही होतं, जे की बघण्यासारखं होतं. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला होतं छोटंसं गार्डन, जिथे की गेल्यानंतर माझी स्वानंदीला असं वाटलं की ती तुरुंगातून सुटली की काय, आणि अशी ती धावत गेली त्या गार्डनमध्ये आणि खेळायला लागली. आता इथे भरपूर फिरलो आम्ही आणि आता आलेला आहो महालक्ष्मी मंदिर आहे इथे, जे की आतापर्यंत तुम्ही बघितलंच. तर तिथे आम्ही आता गार्डनमध्ये आहोत. तर स्वानंदीसाठी खूप शोधलं आम्ही, गार्डन वगैरे, घसरगुंडी,
पाळणा वगैरे, पण अजूनपर्यंत एकही दिसला नव्हता. फायनली इथं दिसला आणि ती खेळत आहे आणि मला इथे खूप छान पण वाटलं. खूप मस्त वातावरण आहे आणि आतमध्ये तर खूपच छान देवीचं मंदिर वगैरे खूपच सुंदर आहे. ज्योतिर्लिंग आहेत 7. तर नक्की तुम्ही शेगावला आला तर इथं नक्की भेट द्या. आम्ही ज्यावेळी शेगावला गेलो होतो त्यावेळी अजिबात थंडी नव्हती आणि भरपूर अशी ऊन होती आणि इतकी गरमी होती ना, खूप असं उकडत होतं. आणि त्याच कारणानं मग आम्ही दिवसभर फिरलो छान शेगावमध्ये, गार्डनमध्ये वगैरे आणि नंतर रूमवरती गेलो, विसावा निवास इथे, आणि सगळ्यांनी अंघोळी वगैरे केल्या, छान फ्रेश झालो आणि मग मंदिरामध्ये दर्शनासाठी निघालो. चला, आमची तयारी झाली. आम्ही सगळ्या जणांनी आंघोळ केली आता आणि आता संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि आता चाललो आम्ही मंदिरामध्ये. आहो इकडे बघा. कसं वाटत आहे मग तुम्हाला शेगावला येऊन? शेगावला आलाय, छान वाटत आहे कारण शेगावमध्ये जे आहे ते कुठं. अच्छा, म्हणून शेगावला काय म्हणते? शेगावला काय म्हणते? विदर्भाची पंढरी. शेगावला जे आहे ते कुठंच नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहे. गुरु गजानन नमो. आता आम्ही चाललेलो आहो मंदिरामध्ये, दर्शन घेतो आणि मग निघतो. चला तर फायनली 2 दिवस राहून झाल्यानंतर आमची निघण्याची वेळ झाली होती आणि प्रवास म्हटल्यानंतर आणि कोणती सहल म्हटल्यानंतर प्रचंड थकवा जाणवतो. मला तर जाणवतो, कोणाला जाणवो न जाणवो. पण नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. छान हे बघा, पालखीचं दर्शनसुद्धा झालं आम्हाला. छान थोडीशी छोटी मोठी अशी खरेदी केली तिथे त्या यात्रेमध्ये आणि अशा प्रकारे आमची ट्रिप खूप छान अशी सुंदर तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. व्हिडिओला एडिट करायला भरपूर 1.5-2 महिने लागले आणि फायनली तुमच्या भेटीला हा व्हिडिओ आलेला आहे. कसा वाटला मला कॉमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू.